माध्यमातली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पुण्यातल्या सासवडमध्ये आभार मेळावा आहे। विधानसभा निवडणुकीतील यशासंदर्भात जनतेचे आभार मानण्यासाठीचा हा मेळावा आहे। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या दरम्यान शिंदे मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेत। जयकुमार, कशा पद्धतीने सासवडमध्ये या सगळ्या मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे? शिंदे किती वाजता इथे पोहोचतील? कधी मेळावा सुरू होईल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पालखी तळावर या मैदानावर भव्य आभार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेला त्यांच्या समवेत खासदार श्रीरंग बारणे असणार आहेत, विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे असणार आहेत, आमदार शरद सोनवणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून संजय जगताप तर शिवसेनेकडून विजय शिवतारे आणि राष्ट्रवादीकडून संभाजी झेंडे अशी तिरंगी लढत झाली होती। यामध्ये विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांचा 24,188 मतांनी पराभव करत दणदणीत विजय संपादन केला होता। या सर्व घडामोडी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवतारे यांच्या पाठीशी उभे राहिले। शिवतारे यांच्या प्रचारार्थ सासवडच्या या पालखी तळा मैदानावरती शिंदे यांची भव्य सभा झाली होती। या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री शिंदे आणि आमदार शिवतारे हे मतदारांचे जाहीर आभार मानणार आहेत आणि यावेळी शिंदे मतदारांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। रिद्धी जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी जयकुमार। तर आता शिंदेंच्या शिवसेनेचा हा मेळावा सासवडमध्ये आज पार पडणार आहे। आभार मेळावा असणार आहे। विधानसभेमध्ये जे काही यश मिळालं निवडणुकीदरम्यान त्यासाठी आभार मानण्यासाठी म्हणून हा मेळावा असेल।